पुणे पोलिसांकडून दत्तात्रय गाडेच्या मोबाईलची तांत्रिक तपासणी, पीडिता आणि त्या गाडी एकमेकांच्या संपर्कात नसल्याचं समोर, तर कुठलाही आर्थिक व्यवहार झाला नसल्याचंही उघड. पुण्यात त्याच्याच प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेची पीडितेला जीवे मारण्याची धमकी, काय करायचं ते कर पण जिवंत सोड, पीडितेने दत्ताकडे याचना केली. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढणाऱ्याला 7 पैकी 4 आरोपींना अटक. फरार 3 आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू. पोक्सो अंतर्गत 6 टवाळखोरांविरोधात गुन्हा, आरोपींमध्ये 1 अल्पवयीन. रिफायनरी प्रकल्प सुरुवात होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीसांची एका वृत्तपत्राला माहिती. प्रकल्पाबाबत केंद्र आणि कंपनीशी चर्चा सुरू, कुठलीही अडचण येणार नाही, फडणवीसांची माहिती. रिफायनरीच्या मुद्द्यावर आम्ही कोकणावर सोबत, ठाकरेंकडून याबाबत भूमिका स्पष्ट, संजय राऊतांची माहिती. येवला बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरामध्ये घसरण, 400 रुपयांनी तर घसरल्यानं शेतकरी अडचणीमध्ये. कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी. मुंबई नाशिक महामार्गावरील जुना कसारा घाट आजपासून बंद. रस्ता दुरुस्तीच्या कामानिमित्त घाट 4 दिवस बंद राहणार. मुंबईकरांसाठी मार्च महिना सह्य उकाड्याचा. मार्च ते मे दरम्यान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याचा अंदाज. फेब्रुवारीमध्ये देशामध्ये 21.48